पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे। महायुतीच्या वतीने उषा अडसुळे, ॲडव्होकेट नरेश ठाकूर, सोनल नवघरे आणि समीर कदम यांनी रविवारी खारघर येथील सेक्टर 10 मध्ये घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रचार केला। या प्रचारादरम्यान केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच गेल्या 5 वर्षात भाजपच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेमार्फत राबवण्यात आलेल्या विविध विकास कामांची माहिती मतदारांना देण्यात आली। रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, उद्याने, नागरी सुविधा आणि पायाभूत विकास कामांमुळे परिसराचा कायापालट झाला असून याच विकासाच्या जोरावर भाजप महायुतीकडे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार समीर कदम यांनी सांगितले की केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून आणि महापालिकेच्या माध्यमातून प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली आहेत। ही कामे प्रत्यक्षात दिसत असल्याने मतदारांमध्ये आमच्याबद्दल सकारात्मक भावना आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदार भाजप महायुतीच्या उमेदवारांनाच पसंती देतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे। दरम्यान या प्रभागात सुशिक्षित आणि सक्षम चेहरा म्हणून भाजप महायुतीने पुन्हा एकदा ॲडव्होकेट नरेश ठाकूर यांना संधी दिली आहे। याबाबत आपले मत व्यक्त करताना त्यांनी सांगितले, आम्ही सातत्याने घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत आहोत। ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो तेथे नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। गेल्या काही वर्षात झालेली विकास कामे आम्ही पाहिली आहेत। त्यामुळे आमचा पूर्ण विश्वास तुमच्यावर आणि भाजप महायुतीवर आहे असे मतदार ठामपणे सांगत आहेत। हा विश्वासच आमची खरी ताकद आहे। आज या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि सेक्टर 10 मध्ये आज चांगला प्रचार चालू आहे। या प्रचाराच्या दरम्यान लोकांचा प्रतिसाद, अतिशय उत्तम प्रतिसाद या सेक्टर 10 मधून आम्हाला मिळत आहे। ज्या ज्या घरी आम्ही जातोय त्या ठिकाणी लोक स्वतःहून बोलून की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आल्यानंतर लोकांच्या मनामध्ये एक वेगळी त्यांच्याकडून अपेक्षा आहे, आपुलकी आहे आणि या सगळ्यामुळे आम्हालाही या ठिकाणी प्रचारात फिरत असताना, एवढ्या बिल्डिंग चढ उतार करत असताना सुद्धा कोणत्याही प्रकारचा थकवा या ठिकाणी जाणवत नाही, कारण लोकांचा प्रतिसाद त्या प्रकारचा आहे आणि याच्यामुळेच आज आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते सगळे सोबत फिरतायत, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा झालेत। आज एवढ्या जास्त संख्या असलेल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला जवळपास 2-2, 3-3 ग्रुप करून वेगवेगळ्या पद्धतीनं फिरावं लागतंय आणि त्यामुळे आज या परिसरामध्ये आपण सर्वत्र पाहिलं तर सेक्टर 10 मध्ये भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते सगळ्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील आणि अशा प्रकारचा हा प्रचार या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, नरेंद्रजी मोदी सरकारच्या पाठीशी हे सगळे लोक उभे आहेत। या ठिकाणचे असणारे सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर जे असतील, सन्मान्य आमदार महेश बालदी जे असतील, सन्मान्य आमदार विक्रांतजी पाटील असतील आणि आमचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून या ठिकाणची जनता निश्चित आम्हाला सगळ्या उमेदवारांना विजय केल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास वाटतो। आज पनवेल महानगरपालिकेचे इलेक्शनमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार उषा अजित अडसुळे, मी स्वतः ॲडव्होकेट नरेश गणपत ठाकूर, सोनल अजिंक्य नवघरे आणि समीर श्रीकांत कदम असे 4 उमेदवार आहोत। आम्ही आता पूर्ण खारघरमध्ये आमच्या प्रभाग 6 मध्ये प्रचार चालू केलेला आहे। चांगल्या पद्धतीचा आम्हाला लोकांचा, नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे। जिथे जिथे आम्ही घरी जातो तिथे प्रत्येकजण आम्हाला सांगतात की निशाणी फक्त कमल आणि कमललाच आम्ही वोटिंग करणार। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की येत्या 16 तारखेला आम्ही चांगल्या मताने निवडून येणार आणि लोकांनी ज्या पद्धतीने आम्हाला जर चांगल्या मताने निवडून दिलं तर जेवढं आम्ही गेले 6 वर्षापासून जे काम केले त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीने विकासाचे काम आम्ही करणार।